मित्रांनो, मी आता चारधामची यात्रा करून आले आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चारही ठिकाणी मी जाऊन आले आणि माझं दर्शन खूप छान झालेलं आहे. कारण जी पहिली जी ट्रीप निघते म्हणजे जेव्हा या सगळ्या धाम जे ओपन होतात त्याच्यानंतर जी पहिली ट्रीप असते त्या ट्रीपने मी गेली होती. त्यामुळे क्लायमेट ना खूप थंड होतं ना खूप गरम होतं. हा काही ठिकाणी ते अतिशय थंड होतं पण बाकी नॉर्मली व्यवस्थित होतं. तर चारधाम यात्रा करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही आहे. कारण इथला प्रवास तुम्हाला खूप थकवून टाकतो. अगदी तुम्ही बसने जाता, अख्ख्या दिवस तुम्हाला बसमध्ये जावं लागतं, बसमधून जावं लागतं, ट्रॅव्हल जे असतं त्याच्यातून. तर अख्खा दिवस तुम्हाला प्रवास करावा लागतो. यमुनोत्री हेही खूप उंचावरती आहे, गंगोत्रीही खूप उंचावरती आहे, केदारधामसुद्धा खूप उंचावरती आहे आणि बद्रीनाथसुद्धा खूप उंचावरती. जरी आपल्याला सांगितलं की बद्रीनाथ आणि गंगोत्री अगदी 1 किलोमीटर तुम्हाला चालायचं असेल तरी पण ते एकदम उंच ठिकाणी ही सगळी जी तीर्थस्थानं आहेत ती खूप उंचावरती आहेत आणि त्यामुळे तिथे ऑक्सिजन लेवलचा खूप इश्यू होतो आणि ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे, माझ्या मुलीने घेतलेला आहे. अगदी पहिलं जे यमुनोत्रीला आम्ही गेलो होतो तेव्हा अगदी जिथे आपल्या गाड्या पार्किंग होतात अगदी त्या लेवलला गेल्यानंतर तर मला इतकी चक्कर येत होती की मी कंटिन्यू माझ्या मिस्टरांना सांगत होते की मला नाही होणार, मला नाही होणार, मला फार चक्कर येते, मला फार चक्कर येते. पण ज्या काही आपण उपयुक्त गोष्टी घेऊन जातो आपल्याबरोबर त्यामुळे ते असह्य बोलतात ना, असह्य गोष्टी सुसह्य होतात अशा. पण जेव्हा आपण अगदी यमुनोत्रीला वरती जातो तेव्हाही ऑक्सिजन लेवल कमी होतो. आपल्याला आपली जी जीवनशैली आहे त्याप्रमाणे आपण खूप कमी खातो, अगदी थोडंसंच खातो आणि खूप सारा प्रवास करतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जाता तेव्हा प्रॉपर खाणं ठेवा. कारण जर तुम्ही व्यवस्थित खाल्लेलं नसेल तर तुमच्यात फार अशक्तपणा येतो, वीकनेस येतो. त्याच्यानंतर इथे क्लायमेट कंटिन्यू चेंज होत असतं. म्हणजे एका मिनटात ऊन असेल तर दुसऱ्या मिनटात लगेच पाऊस पडेल. बर्फाचा पाऊससुद्धा इथे अनेक ठिकाणी पडतो. त्यामुळे मग गारठून जायला होतं. त्यामुळे आपण जे आपले जे थंडीचे कपडे आणलेले असतात ते सगळे आपण घालून जातो. पण प्रिकॉशन म्हणून आपल्याला डबल जोडी म्हणजे जसे सॉक्स आहेत, हँड ग्लोव्ज आहेत किंवा मग कानटोपे आहेत, अगदी डबल घेऊन गेलात तरी चालेल. कारण तिकडे एकदा जर हे पावसात भिजले ते पाऊसही खूप वेळेला येतो. म्हणजे आम्हाला तर अगदी ह्याला केदारनाथला पाऊस मिळालेला, त्याच्यानंतर बद्रीनाथला पाऊस मिळालेला आणि यमुनोत्रीला तर फार थंडी होती किंवा बर्फ पडलेला आम्ही जायच्या आधीच. त्याच्यामुळे फार कुडकुडायला होत होतं, थंडी वाजत होती. त्यामुळे ह्या सगळ्या प्रिकॉशन घेऊन जा. त्याचप्रमाणे आपली जी एक मेंटॅलिटी असते किंवा आपलं जो स्ट्रॉंगनेस असतो, जिद्द असते ती कायम ठेवा. कारण तुम्ही एवढं चालता त्याच्यानंतर एक क्षण असा येतो की तुमचं शरीर तुम्हाला साथ देणं सोडतं. पण जर तुम्ही जिद्द ठेवलीत तर तुम्ही इच्छित ठिकाणी नक्कीच पोहोचता. तर हे जेवढं वाटतं इझी आहे, जेवढं आपल्याला हे रील्स दाखवतात की अगदी छान चालत असतात, मस्त बोलत असतात की एवढे किलोमीटर चाललो, तेवढे किलोमीटर चाललो वगैरे, हे प्रत्येकाला शक्य नसतं. आणि आता हे रील्स दाखवून तर असं झालं आहे की नाही बाबा, मला केदारनाथला जायचंच आहे, मला यमुनोत्रीला जायचंच आहे किंवा गंगोत्रीला जायचंच आहे. तर प्रत्येकालाच हे ठिकाणं सूट होतील असं नाही आहे. कारण इथली थंडी जी आहे ती बेकार आहे. इतकी थंडी आहे की आपल्यासारख्या सामान्य लोकांना ती थंडी सहन होत नाही. त्याचप्रमाणे तिथलं क्लायमेट जे म्हणजे अनस्टेबल आहे, ते कधीही काहीही होऊ शकतं तिकडे. त्यामुळे तुम्ही तुमच्याबरोबर तुमचे मेडिसिन जे आहेत ते घेऊन जात जा. त्याचप्रमाणे मग ज्यांना काहीही त्रास नाही आहे तरी पण क्रोसिन आहे, पॅरासिटामॉल आहे, त्याच्यानंतर वॉमिटिंगच्या गोळ्या, डिसेंट्रीच्या गोळ्या आहेत, विक्स आहे किंवा आयोडेक्स आहे किंवा मग अगदी जॉन्सन अँड जॉन्सनच्या बँडेड आहेत. ते जेवढं तुम्हाला आठवेल तेवढं तुम्ही तुमच्याबरोबर कॅरी करत जा. कारण कधी तिकडे काय होईल ते आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आपण प्रिकॉशन घेतलेलं चांगलं असतं. बरं, तिकडे जे आहे ना, ही चारी धामं आहेत ती फार सुंदर आहेत. ती बघितल्यानंतर आपलं मन अगदी हलकं होतं, आपल्याला खूप छान वाटतं आणि वाटतं की आपण जो डिसिजन घेऊन इथे आलो आहोत तो खूप छान आहे, खूप सुंदर आहे. तर नक्कीच मी सांगेन की ही जी चारी धामं आहेत हे अगदी आपल्याला स्वर्गसुख देतात. इतकी सुंदर आहेत, इतकी नयनरम्य आहेत
पण त्यासाठी आपण आपली स्वतःची काळजी जास्त घेतलेली बरी असते. कारण जेव्हा तुम्ही व्यवस्थित असता तेव्हाच या सगळ्या चांगल्या गोष्टींचा तुम्ही उपभोग घेऊ शकता. त्या एवढ्या चांगल्या सगळ्या गोष्टी तुम्ही मनात हृदयात भरून घेऊ शकता, तुमच्या डोळ्यात साठवून घेऊ शकता. कारण आपण नेहमी तर चारधाम करणार नाही किंवा नेहमी तर केदारनाथ बद्रीनाथला जाणार नाही. सो नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग असाल अगदी शरीराने मनाने तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. आणि आता जर चारधाम ह्याच्यापुढे करणार असाल तर सगळ्या गोष्टी अगदी हातमोजे आहेत, पायमोजे आहेत, कानटोपे आहेत, कापूस आहेत कानात घालायचे किंवा आणखीन काय स्वेटर्स आहेत, ते अगदी डबल नेलेत तरी चालतील. कारण थंडी फार आहे, बर्फ पडतो आहे आणि गर्दीसुद्धा खूप आहे. इलेक्ट्रॉलची पावडर ही प्रत्येक ठिकाणी लागते. कारण तुमची शरीरातली जी ऊर्जा आहे ना ती फार ठिकाणी अशी खर्चून जाते आणि मग असं थकवा येतो की तुम्हाला असं वाटतं की आता मी एक पाऊलसुद्धा चालू शकत नाही किंवा एक क्षणसुद्धा चालू शकत नाही. अशा वेळेला ही जी इलेक्ट्रॉलची पावडर आहे ही फार उपयोगी पडते. त्यामुळे इलेक्ट्रॉलची पावडर तर तुम्ही घेऊनच जा. आणि एक प्रोडक्ट आहे जे आम्ही इथून घेऊन गेलेलो, ज्याने आपल्या अंगातली उष्णता कायम ठेवली जाते आणि थंडीपासून आपलं संरक्षण केलं जातं. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती तुम्हाला पूर्ण देते आणि त्याचा ॲड्रेसही देते जिथून ती तुम्हाला घ्यायची आहे. कारण आम्हाला ती फार उपयुक्त पडलेली. तर प्लीज तुम्ही जर जाणार असाल चारधामला तर स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित जा, व्यवस्थित दर्शन घेऊया. दर्शन खूप छान होतात. त्यामुळे केदारनाथचं दर्शन कसं झालं त्याच्याबद्दल मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओत सांगेन. बाय. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.